केलंय चालू. तर आज आपण मराठीचा 13वा पाठ पाहणार आहोत. पाडव्याचा चहा या पाठाच्या लेखिका आहेत गोदावरी परुळेकर. यांचा जन्म 1908 मध्ये झालेला आहे. मृत्यू झालेला आहे 1996 मध्ये. गोदावरी परुळेकर या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी प्रसिद्ध पुस्तकंही लिहिलेली आहेत. त्यामध्ये 1945 ते 1953 या काळात डहाणू ते उंबरगाव म्हणजे डहाणू हे पालघर जिल्ह्यातलं एक गाव आहे. त्या गावात ते दमनच्या बाजूची जी गाव आहे उंबरगाव त्या भागात जे आदिवासी लोक राहतात त्यांच्या समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. त्यांनी या भागात खूप काम केलेलं आहे. त्यांचं त्यावरचं एक पुस्तक आहे की जेव्हा माणूस जागा होतो हे त्यांचं एक पुस्तक आहे. त्या भागातील आदिवासी लोकांवर लिहिलेलं. तसंच त्यांनी त्या भागात बंदिवासाचे 8 वर्ष हे पुस्तकही त्या भागावरती त्यांचं प्रकाशित आहे. आजचं जे प्रकरण आहे ते जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे. या पाठासाठी त्यांना 1972 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराचा हा सन्मान भेटलेला आहे. आपल्या लेखिकाचा परिचय त्यांनी डहाणू या भागाची वारली जमात राहते आदिवासी जमात. या जमातीचा आदिवासी जमातीचा जो राहणीमान किंवा खडतर जीवन हे या पुस्तकातून त्यांनी या पाठातून त्यांनी रेखाटलेलं आहे. तर त्यांनी ज्यावेळी त्या तिथे समाज प्रबोधनाचं कार्य करायला जायचं तर अशा एका गावामध्ये त्या गेलेल्या होत्या की त्या गावामध्ये 7 ते 8 घरांचं खोपट्यांचा समूह असतो. अशा ठिकाणी त्या गेलेल्या होत्या. त्या 7 ते 8 घरांच्या खोपट्यांच्या जो भाग असतो त्याला पाडा असं म्हणतात. असे 5 ते 10 पाडे असे मिळून आम्ही एका वाक्यावर जाऊन बसलो. प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कापडीची लहान पेटासारखी माशी केलेली होती. त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती. खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यात कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवलेले असत होते. त्या ग्रामीण भागामध्ये लोक कोंबड्या किंवा पशु असे पाळतात. तर त्यामध्ये त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी खड्डा तयार करून त्याच्यामध्ये पाणी प्यायला देतात. आम्ही काही वेळ बसलो तरी माणसाची चाहूल लागेल, कोणी दिसेना. आम्ही तेथे कशाला गेलो होतो, आम्हाला काय हवे होते हे विचारायला सुद्धा कोणी येईना. पाखरांचा चिवचिवाट व कोंबड्यांचा फडफडाट सोडला तर चारा शुकशुकाट होता. थोड्या वेळाने आम्ही उठून बाजूला करू लागलो. एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुलं बसली होती. त्यांना सांभाळण्यासाठी घरी राहिलेली 1-2 मुले तिथेच शेजारी उभी होती. मुलांमुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तिथे मनुष्यवस्तीचा भाग होता. काही खोपट्यांमध्ये गेलो तिथे एक दृश्य दिसलं. एका बाजूला 3 दगडांची चूल होती. चुलीत व बाहेर डिगभर राख. सतत चुलीवर ठेपून राख बसलेली एखादी ॲल्युमिनियमची पातेली, 1-2 मडकी, 1-2 तांब्या, एखाद्या मडक्यात तळाशी 4-5 भाताचे दाणे, शिंक्यावर एक कांदी मडके भरलेले होते. एका तवरीत एखादे हळकून 1-2 कांदे, लसणाच्या पाकळ्या, विड्या वळण्यासाठी असलेले व कुडाला अडकवलेली आपल्याची पाने, 1-1.5 फूट लांबीचा एका बाजूने बंद असलेल्या बांबूच्या पेपरचा तुकडा भिंतीच्या कार्बनवर अडकवलेला होता. त्यात तबक म्हणजे तंबाखूची पाने किंवा तंबाखू ठेवत असत. हा बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील बर्मीच होती. आम्ही खोपट्याच्या बाहेर गेलो. बाहेर आलो. आम्हाला कोणीही हटकले नाही की तुम्ही माझेही झाल्यावर काहीच विचारलं नाही. ग्लानी येऊन निश्चित पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निश्चित पडला होता. त्या खोपट्याची ती काळा येथे नांदेरे 18 व दारिद्र्य, त्यातच भर म्हणून येथे भयानक बकास वातावरण हे सारे पाहून मी घाबरले असं लेखिका म्हणते. हा भयानक मनुष्यपाडा आपल्याला आता घेऊन टाकण्याची काय असे वाटू लागले. मन अगदी उदास झालं. एका प्रकारची गुरगुर वाटू लागली. मला वाटले मी कुठल्या खाईत येऊन पडलो की काय. आपल्या माघार घ्यावी लागणार ते आपल्याला जे बेकार असं लेखिका म्हणाल्या.
राहिलेला पाठ आपण उद्या घेऊ. त्याच्यात एक पाठ असतो, त्या पाड्यावर ते गेलेले होते. त्यामध्ये दाखवले 7 ते 8, 10, 15 गावांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. असे 5 ते 7 अगर जास्तीत जास्त 10, 25, 15 पाडे मिळून एक गाव तयार होतं. एक पाडा दुसऱ्या पाड्याच्या अर्धा मैल किंवा 2-3 मैल अंतरावर वसलेला असतो. त्या एका गावात त्यांनी भेट दिलेली असते. हा बघा, हे पाड्याचं चित्र आहे. असं तुम्ही करायचं हे चित्र मोठं करा पूर्ण स्लाइड चित्राची झाली. इकडे अशाच एखाद्या पाड्यावर गेलेले त्या नाव आहे, त्या पाड्याचं नाव आहे सालकर पाडा नावाच्या पाड्यावरती गेलेले होते. तिथे कारव्यांच्या किंवा बांबूच्या काट्याच्या भिंती करून शेणमातीने सारवून अशी घर तयार केलेली असते. आता हे आदिवासी लोक म्हणजे एखाद्या जंगलात राहतात. त्या जंगलामध्ये त्यांना आपल्यासारखी पिठेची किंवा सिमेंटची घर ते बांधू शकत नाही. तो एकदम आदिवासी म्हणजे महाग असलेला भाग असल्यामुळे ती लोक अशा भागात राहतात की जिथे लाकडं किंवा काट्या हे उभा करून त्याला मातीने किंवा शेणाने सारवून ते त्याची घरं करून राहत असतात. अशा त्या सालकर पाड्याच्या नावावर या लेखिका केलेल्या आहेत. वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. हे जे लोक आहेत तिथं त्यांच्यामध्ये लाकूड कमी वापरतात. किंवा मेढीची चौकटीची लाकडे, इतर सावासे, काही खोपट्यांना एवढं लाकूड पण नसतंय. काही खोपटी एवढी ठेंगी असतात की आत जायचे म्हटले तर वाकून जावं लागतं. आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापड यांचं घरही असंच होतं. मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागेल. बहुतेक घरं एक दाणी आहेत. एकच दार कुठल्या कारव्या अगर कामट्या मोठ्या की खिडकी तयार. पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेढा तर काहींवर पळसाचे पाणी घालतात. कौलारे करून घरे ह्या भागात क्वचितच दिसत असतात. तर काय की पावसाचं संरक्षण करण्यासाठी याच्यातून पाणी येऊ नये म्हणून ती लोक मोठी पानं हे घरांच्या छापरावरती टाकतात. वारल्यांच्या घराचं संरक्षण करण्यासाठी गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलले तर ती कोसळून खाली पडतील अशी ती खोपटी असायची. खोपट्यांच्या भोवती सुमारे 9 ते 6 इंच उंचीचा कडेला